आपण एकदम उदास होऊ, कारण त्या सभेमध्ये सगळ्यात आपण जे मान असतो, जी प्रथा असते त्याप्रमाणे महामानवांचं आम्ही पूजन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं, ज्यांच्यामुळे आपण इथे स्वाभिमानाने श्वास घेतो. या भारतामध्ये छत्रपती शिवरायांचं योगदान कोणी विसरू शकणार नाही. त्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि त्यांच्यामुळे आजही स्वाभिमानाचा बाणा आपल्यामध्ये आहे. त्या छत्रपती शिवरायांचं पूजन केलं. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना दिली की कोणत्याही रंगाचं वस्त्र, पिवळं असेल, निळं असेल, हिरवं असेल, भगवं असेल, त्याच्या अंगात रक्त मात्र लाल आहे आणि ते सर्व समान आहे. मग इथे अंबानी असेल, अदानी असेल, त्यांना सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि ते आमच्या झोपडपट्टीमध्ये नाली साफ करणाऱ्या सफाई कामगारांना सुद्धा एकच मताचा अधिकार आहे. सर्वांना न्याय सारखा, समान न्यायाची भूमिका घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून वंचित समाजांना शिक्षण, पोषण याची व्यवस्था करणारी सहिष्णू घटना त्यांनी आपल्याला दिली. त्या साक्षात भारतरत्न असणाऱ्या महामानवांचं पूजन केलं. त्यांच्या बरोबर आम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सेवालाल महाराज अनेक ठिकाणी अनेक वेगळे फोटो लावले होते. मुंडे साहेबांचा फोटो लावला होता आणि मुंडे साहेबांचा फोटो लावला. अजूनही लोकांचा चेहरा उदास होतो, डोळे लोकांचे पाणावतात. मुंडे साहेबांची आठवण काढून भरभरून नाही बोललं असं मला माणूस आतापर्यंत भेटला नाही. त्यांच्या बाजूला एक फोटो होता, तो अजित दादांचा. कुणाला वाटलं नव्हतं. काल आम्ही एकत्र कॅबिनेटमध्ये होतो आणि उद्याची सकाळ दादांची अशी उजडेल, कोणाला वाटलं नव्हतं. हे फार दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक प्रशासनामध्ये अत्यंत अनुभव असणारा, प्रशासनामध्ये एक प्रभुत्व असणार एक अनुभवी नेता अचानक आपल्यातून गेला. पण दुःख आहे, हे दुःख 3 दिवस दुखवटा होता, पूर्ण राज्याला दुखवटा होता. पण हे दुःख बाजूला सारून त्यांचे आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले. कारण शेवटी कोणताही नेता गेला तर तो नेहमी हे सांगत असतो की आपल्या कर्तव्यापासून आपण कधीही मागे हटायचं नाही, किती संकट आलं. माझे स्वतःचे वडील वारले, 3ऱ्या दिवशी मला कामाला जावं लागलं. माझी आजी वारली, दुसऱ्या दिवशी काहीतरी इलेक्शन होती, मला प्रचाराला जावं लागलं. माणसाला राजकारणामध्ये बाहेरून दिसतं की अरे यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड आहेत, ते तर विमानाने फिरतात, हेलिकॉप्टरने फिरतात. तुम्हाला काय माहितीये की त्या विमानाने आम्ही का फिरतो, हेलिकॉप्टरने का फिरतो? कारण आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं, जास्तीत जास्त काम करायचं असतं. आज सकाळपासून माझी आई देवपाण्यात घालून बसली. पंकजा विमानाने गेली, हेलिकॉप्टरने गेली, तिने सुखरूप पोचावं, तिच्या जीवाला तेवढी काळजी वाटत होती. कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते. कुठल्याही अशी वेळ कोणावरही येऊ नये. पण आज कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी पक्ष सर्व गोष्टी बाजूला ठेवून कामाला लागला.